तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन भागामध्ये. तर मागच्या भागात आपण पाहिलं की अभिषेक त्याच्या आईला सांगतो, मला फिरायला खूप आवडतं. नवीन ठिकाणं बघणं, नवीन लोकांना भेटणं, आयुष्यात नवीन अनुभव घेणं मला खूप आवडतं. मला जग फिरायला आवडतं आई. जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा मला माझ्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. माझ्या प्रत्येक श्वासात मला जिवंतपणा जाणवतो. आई म्हणते, ठीक आहे, मी तुला फिरायला जाण्यापासून थांबवणार नाही. जितकं हवं तितकं फिर. पण आता तू इथे आला आहेस तर काही दिवस इथेच राहायचं आणि हा माझा आदेश आहे. अभिषेक म्हणतो, पण आई. आई म्हणते, मला काहीही कारणं ऐकायची नाहीत. तू इथे अजून काही दिवस राहणार आणि हे अंतिम आहे. अभिषेक म्हणतो, ठीक आहे आई, मी राहीन. पण आता मी गेस्ट हाऊसला परत जातो. आई म्हणते, गेस्ट हाऊस का रे बाळा? ही तुझी सवय मला अजिबात आवडत नाही. तू शहरात असतानाही स्वतःच्या इतक्या मोठ्या घरात राहायचं सोडून त्या छोट्याशा फार्म हाऊसमध्ये राहतोस का बरं? अभिषेक म्हणतो, अरे माझी गोडाई, आता अजून प्रश्न नकोत. तुम्ही म्हणालात ना इथे काही दिवस राहायला, ते मी मान्य केलं. पण मला या घरात राहायला जबरदस्ती करू नका आणि काळजी करू नका. मी सगळा वेळ गेस्ट हाऊसमध्येच राहणार नाही. मी इथे येत राहीन. रिलॅक्स. आई म्हणते, उफ, तू आणि तुझे बाबा दोघंही सारखेच आहात. कुणाचं ऐकत नाही. अभिषेक म्हणतो, अरे देवा. आई, माझी बाबांची तुलना करू नका. ते खूपच जास्त आहेत. आई म्हणते, ठीक आहे, ठीक आहे, बस झालं. जा आता फ्रेश हो. सायलीच्या घरी प्राजक्ता दार ठोठावते. आजी दार उघडते. आजी म्हणते, अरे प्राजक्ता बाळा, नमस्कार. गुड मॉर्निंग. प्राजक्ता म्हणते, हाय नानी, गुड मॉर्निंग. कशा आहात? आजी म्हणते, मी ठीक आहे बाळा, पण मला वाटतं सायली ठीक नाही. प्राजक्ता म्हणते, काय? का नानी, सगळं ठीक आहे ना? आजी म्हणते, माहीत नाही बाळा. काल रात्री ती घरी आली तेव्हा अगदी ठीक होती, पण आज सकाळपासून ती खूप शांत आणि उदास आहे. मी तिला विचारलंही, पण तिने काहीच सांगितलं नाही. मला खूप काळजी वाटते. तू तिचे मैत्रीण आहेस, कृपया काय झालंय ते समजून घे. सायलीच्या उदासीचं कारण प्राजक्ताला थोडंफार समजलं होतं, पण तिने आजीला काहीच सांगितलं नाही. प्राजक्ता म्हणते, तुम्ही काळजी करू नका नानी, मी तिच्याशी बोलते. ती कुठे आहे? आजी म्हणते, ती पार्कमध्ये गेली आहे. प्राजक्ता म्हणते, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी तिला भेटते आणि सगळं विचारते. बाय नानी. प्राजक्ता पार्कमध्ये पोहोचते. ती इकडे तिकडे सायलीला शोधते आणि थोड्या वेळाने तिला सायली दिसते. सायली उदास मनाने फिरत होती, काहीतरी विचारात हरवलेली. प्राजक्ता तिच्यासमोर जाऊन उभी राहते. प्राजक्ता म्हणते, हाय, काय झालं? नानी सांगत होत्या तू उदास दिसतेस. सगळं ठीक आहे ना? सायली शांतच राहते. बघ, जर काल मी जे काही बोलले त्यामुळे तू दुखावली असशील तर सॉरी. मी पुन्हा असं काही बोलणार नाही. सायली म्हणते, नाही प्राजक्ता, तू एक चांगले मैत्रीण म्हणून जे तुला योग्य वाटलं तेच बोललीस. खरं तर काल रात्री तुझ्याशी बोलून आत गेल्यावर मी तुझ्या प्रत्येक शब्दाचा विचार केला आणि कुठेतरी मला जाणवलं की तू बरोबर आहेस. मी अशी मुलगी आहे जी नेहमी स्वप्नांच्या दुनियेत जगायला मला आवडतं, पण वास्तव खूप वेगळं असतं. अभिषेक, तो खूप मोठा माणूस आहे. मी स्वतःला त्याच्यासोबत कसा काय विचार करू शकते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो माझ्याबद्दल का विचार करेल? तो श्रीमंत आहे, त्याच्या आसपास कितीतरी सुंदर मुली असतील, मग तो माझ्याकडे का बघेल? त्याने थोडा वेळ माझ्याशी बोललं आणि मला तो माझ्या स्वप्नातल्या माणसासारखा वाटला, म्हणून मी त्याच्याबद्दल विचार करायला लागले. पण मी कसं विसरले की ही स्वप्नांची दुनिया नाही, ही वास्तविकता आहे. आणि इथे माझ्या आणि त्याच्या स्टेटसमध्ये खूप मोठा फरक आहे. मी खरंच वेडी आहे, पण काय करू, मी अशीच आहे, नेहमी स्वप्नात हरवलेली. पण धन्यवाद प्राजक्ता, माझे स्वप्न अजून वाढण्याआधीच तू मला योग्य मार्ग दाखवला. खूप खूप धन्यवाद. प्राजक्ता म्हणते, सायली, तू फक्त माझी मैत्रीण नाहीस, तर माझ्यासाठी बहिणीसारखी आहेस आणि मला नेहमी तुला आनंदात पाहायचं आहे. काही झालं तरी तू ती एक व्यक्ती आहेस जिला मी नेहमी असताना पाहू इच्छिते. सायली म्हणते, प्राजक्ता म्हणते, ठीक आहे, आता पुरे झाली ही उदासी. आज रविवार आहे ना, आपण दोघी शॉपिंगला जाऊया. सायली म्हणते, अरे प्राजक्ता, मला हे शॉपिंग वॉपिंग अजिबात आवडत नाही. मला खूप कंटाळा येतो. प्राजक्ता म्हणते, छी, तू खूपच वेगळी मुलगी आहेस. मुलगी असून तुला शॉपिंग आवडत नाही?
सायली म्हणते, कारण मला तुझ्यासारख्या ब्रँडेड कपड्यांवर आणि मेकअपवर पैसे वाया घालवायला आवडत नाही. प्राजक्ता म्हणते, ठीक आहे ठीक आहे, आता लेक्चर देऊ नकोस. तुला आवडत नसेल पण मला आवडतं, आणि तू माझ्यासोबत यायचंच आहे मला ड्रेस निवडायला मदत करायला. सायली म्हणते, ठीक आहे बाबा, आधी मी घरी जाऊन तयार होते. प्राजक्ताशी बोलल्यानंतर सायलीला थोडं बरं वाटलं. तिच्या चेहऱ्यावर आता हलकंसं हास्य दिसतं. दुसरीकडे फार्म हाऊसमध्ये अभिषेक चहा पीत बसला होता. अचानक त्याला घराबाहेर काहीतरी आवाज ऐकू येतो. कुतूहलाने तो कप टेबलवर ठेवतो आणि मुख्य दरवाजाकडे जातो. तो दरवाजा उघडून बाहेर येतो आणि अचानक एक मुलगी त्याच्या मागून येऊन त्याचे डोळे हातांनी झाकते. त्या अचानक स्पर्शामुळे अभिषेक थोडा घाबरतो. अभिषेक म्हणतो, कोण कोण आहे? ती मुलगी त्याच्या कानात हळूच कुसपुसते. ओळख पाहू? तो आवाज ऐकून अभिषेक हसतो. अभिषेक म्हणतो, संजना, तू आहेस ना? नाव ऐकताच संजना त्याचे डोळे सोडते आणि अभिषेक तिच्याकडे वळतो. संजना एक उंच, सुंदर आणि खूप स्टायलिश आधुनिक मुलगी होती. तिला पाहून कुणालाही समजेल की ती ही खूप श्रीमंत आणि उच्चवर्गीय कुटुंबातून आहे. संजना म्हणते, अर्थात मीच आहे. अजून कोण येणार तुझ्याकडे, मिस्टर हँडसम? अभिषेक हसतो आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात. अभिषेक म्हणतो, कशी आहेस? संजना म्हणते, तुझ्याशिवाय कशी असणार? अभिषेक म्हणतो, अरे संजना, पुन्हा तेच. संजना म्हणते, काय? आता मी माझ्या भावना व्यक्तही करू शकत नाही का? अभिषेक म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, पण तुला कसं कळलं की मी फार्म हाऊसमध्ये आहे? संजना म्हणते, अरे अभिषेक, तू कुठेही असलास तरी माझं मन तुला शोधतंच. अभिषेक म्हणतो, हो हो, ते तर आहेच. तो हसतो, तसं बघितलं तर काल पार्टीमध्ये तू दिसली नाहीस. संजना म्हणते, हो, मी बाबांसोबत बाहेर गेले होते, आजच परत आले आणि शहरात येताच थेट तुला भेटायला आले. अभिषेक म्हणतो, किती गोड आहेस. तसं सांग, काल आईच्या वाढदिवसासाठी तुमच्या बाबांच्या पेस्ट्री शॉपमधून घेतलेला केक खूप छान होता. जोशी सरांना धन्यवाद सांग. संजना हे जोशी सरांची मुलगी होती. संजना म्हणते, अरे अभिषेक, तुझी आई म्हणजे माझीही आईच आहे. धन्यवाद वगैरे बोलायची गरज नाही. चल ना, आता आपण दोघं शहरात आहोत, कुठेतरी बाहेर जाऊया आणि थोडा वेळ एकत्र घालवूया. काय म्हणतोस? अभिषेक म्हणतो, वाईट कल्पना नाही. ठीक आहे, मला 2 मिनटं दे, मी तयार होतो. अभिषेक आणि संजना लहानपणापासूनचे मित्र होते, कारण त्यांच्या कुटुंबांमध्येही चांगली मैत्री होती. अभिषेक नेहमी संजनाला एक चांगली मैत्रीण म्हणूनच पाहत आला होता. पण संजनासाठी अभिषेक फक्त मित्र नव्हता, तो तिच्यासाठी त्यापेक्षा खूप जास्त होता. अभिषेकला संजनाच्या भावना माहीत होत्या, पण त्याने कधी त्याकडे लक्ष दिलं नाही, कारण तो तिला फक्त एक चांगले मैत्रीणच मानत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख कुटुंबाच्या बंगल्यावर अभिषेक आणि त्याचे आईवडील डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होते. बाबा म्हणतात, तर यावेळी किती दिवस इथे थांबणार आहेस? अभिषेक म्हणतो, आधी तर मी आईच्या वाढदिवसानंतर दुसऱ्याच दिवशी लंडनला परत जाण्याचा विचार करत होतो, पण नंतर आईच्या आग्रहामुळे मी इथे काही दिवस जास्त राहायचं ठरवलं. बाबा म्हणतात, आणि फार्म हाऊसचं काय? अभिषेक म्हणतो, म्हणजे तुझं स्वतःचं घर इथे असताना तू आमच्या फार्म हाऊसमध्ये का राहतोस? मला तर आश्चर्य वाटतंय की तू आज आमच्यासोबत नाश्ता करायला आलास. अभिषेक म्हणतो, बाबा बाबा बाबा, तुम्ही असं बोलताय जण मी पहिल्यांदाच असं करतोय. तुम्हाला चांगलं माहिती आहे, जेव्हा मी शहरात असतो तेव्हा मी नेहमी त्या गेस्ट हाऊसमध्येच राहणं पसंत करतो. मला तिथे जास्त कम्फर्टेबल वाटतं. बाबा म्हणतात, ठीक आहे, पण या घरात काय वाईट आहे? आई म्हणते, अरे बस करा तुम्ही दोघं, पुरे झालं. तुम्हाला भांडणं सोडून दुसरं काहीच येत नाही का? अभिषेक म्हणतो, आई, मी काही सुरू केलं नव्हतं, बाबा सुरू झाले. बाबा म्हणतात, ऐक तू. आई म्हणते, मी म्हणाले ना थांबा. आज मी तुम्हा दोघांना एक कडवं सत्य सांगणार आहे. अभिषेक आणि बाबा एकाच वेळी म्हणतात, काय? आई म्हणते, तुम्ही दोघंही एकमेकांना चुकीचं सिद्ध करण्याच्या स्पर्धेत असता, पण खरं म्हणजे तुम्ही दोघं सारखेच आहात, हट्टी. अभिषेक म्हणतो, अरे आई, मी हट्टी नाही. बाबा म्हणतात, आणि मीही नाही. आई म्हणते, हो आहात तुम्ही दोघं. आता शांतपणे नाश्ता करा. अभिषेक आणि बाबा दोघंही शांत झाले आणि काही न बोलता नाश्ता करू लागले. तेवढ्यात शंभू तिथे येतो. शंभू म्हणतो, एक्सक्यूज मी सर. बाबा म्हणतात,
हो रघु, काय झालं? शंभू म्हणतो, सर काल रात्री तुम्ही मला सकाळी काहीतरी आठवण करून द्यायला सांगितलं होतं. बाबा म्हणतात, अरे हो हो, तू आज मार्केटला जाणार आहेस ना? शंभू म्हणतो, हो सर. ते म्हणतात, ठीक आहे, तर एक काम कर, मार्केटला गेल्यावर पेस्ट्री शॉपमध्ये जाऊन वाढदिवसाच्या केकचे पैसे देऊन ये. शंभू म्हणतो, ठीक आहे, पण सर पैसे? बाबा म्हणतात, मला 5 मिनिट दे, मी नाश्ता करून तुला चेक देतो. तोपर्यंत तू तुझं बाकी काम कर. शंभू म्हणतो, ठीक आहे सर. तो तिथून निघून जातो. आई म्हणते, हो, तसं बघायला गेलं तर त्या वाढदिवसाच्या केकमुळे मला त्या मुलीची आठवण झाली जी तू मला सांगितलं होतंस. मी तुला तिच्याबद्दल नीट विचारणार होते पण नंतर विसरले. बाबा म्हणतात, कोण मुलगी? अरे हो हो, ती पांढऱ्या टॉप आणि लाईट पिंक स्कर्ट घातलेली मुलगी ना? मुलीचं वर्णन ऐकताच अभिषेकचे कान टवकारले. आई म्हणते, हो हो, तीच मुलगी. तिचं काय? बाबा म्हणतात, खरं तर वाढदिवसाचा केक पेस्ट्री शॉपमधून कोणीतरी मुलगा डिलिव्हर करणार होता, पण अचानक त्याला काही कौटुंबिक कारणामुळे जावं लागलं. मग त्या मुलीने जबाबदारी स्वतः घेतली आणि केक पोहोचवला. मला सांगावंसं वाटतं, ती खूप प्रामाणिक वाटली. मी तिला पार्टीत थोडा वेळ थांबायला सांगितलं होतं. जोशी सरांच्या केक शॉपमध्ये खरंच चांगला स्टाफ आहे. आईबाबांच्या बोलण्यातून अभिषेकला त्या रहस्यमय मुलीबद्दलचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाले. जिचा तो सतत विचार करत होता, तिला पुन्हा भेटण्यासाठी अभिषेकच्या मनात एक योजना तयार झाली. अभिषेक म्हणतो, आई, बाबा, तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तो चेक पेस्ट्री शॉपमध्ये देऊन येऊ का? बाबा म्हणतात, तू? पण का? शंभू आधीच मार्केटला जातोय, तोच जाताना पैसे देऊन येईल. अभिषेक म्हणतात, अरे बाबा, मार्केट एका बाजूला आहे आणि पेस्ट्री शॉप दुसऱ्या बाजूला. उगाच शंभूला त्रास कशाला द्यायचा? बाबा म्हणतात, कसला त्रास? तो आपला नोकर आहे आणि हे त्याचं काम आहे. मी त्याला काही जास्त काम सांगत नाही. अभिषेक म्हणतो, मला समजतं बापा, पण तरीही, आणि तसंही माझंही त्या बाजूला थोडं काम आहे, तर जाताना मीच पैसे देऊन येतो. बाबा म्हणतात, पण आई म्हणते, अरे देवा, इतक्या छोट्या गोष्टीवरही तुम्हाला वाद घालायचाच आहे का? आपला मुलगा त्या बाजूला जातोय तर त्याला चेक द्यायला काय हरकत आहे? बाबा म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, घे हा चेक, जाऊन पेस्ट्री शॉपमध्ये देऊन ये. अभिषेक खूप आनंदी झाला, कारण अखेर त्याला त्या रहस्यमय मुलीला पुन्हा भेटण्याची संधी मिळत होती. पेस्ट्री शॉपमध्ये जोशी बेकरी. अमोल काउंटरवर एकटाच होता, तर प्राजक्ता आणि सायली आतल्या रूममध्ये कामात व्यस्त होत्या. अभिषेक आत येतो. अमोल त्याला पाहतो. अमोल म्हणतो, हॅलो सर, जोशी बेकरीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमची कशी मदत करू शकतो? अमोलने अभिषेकला ओळखलं नव्हतं. अभिषेक म्हणतो, हाय, मी अभिषेक देशमुख, आईच्या वाढदिवसाच्या केकचे पैसे देण्यासाठी आलो आहे. अमोल म्हणतो, ओह, म्हणजे तुम्ही देशमुख कुटुंबाचे मुलगा आहात? अभिषेक म्हणतो, हो. तुम्हाला भेटून आनंद झाला सर. केक तुमच्या अपेक्षेनुसार होता ना? अभिषेक म्हणतो, हो हो, खूप छान होता. हा तुमचा चेक. अभिषेक अमोलला चेक देतो. अमोल म्हणतो, खूप खूप धन्यवाद सर. अभिषेक म्हणतो, स्वागत आहे. अभिषेक इकडे तिकडे पाहू लागतो. तो प्रत्यक्षात सायलीला शोधत असतो. अमोल ते लक्षात घेतो. अमोल म्हणतो, काही हवं आहे का सर? अभिषेक म्हणतो, नाही. खरं तर तो बोलणार इतक्यात सायली काउंटरवर येते. तिला माहीत नसतं की अभिषेक तिथे आहे. सायली येताच दोघांची नजर एकमेकांवर पडते आणि काही क्षण ते दोघे एकमेकांत हरवून जातात. अगदी पार्टीत जसं झालं होतं तसं. अभिषेक म्हणतो, हॅलो मिस. सायली म्हणते, मी मिस्टर अभिषेक. तुम्ही? अभिषेक म्हणतो, हो, मीच. कशी आहेस? सायली म्हणते, मी ठीक आहे. आणि तुम्ही? अभिषेक म्हणतो, मी एकदम मस्त आहे. अमोलला हे सगळं बघून थोडं कन्फ्युजन होतं. अमोल म्हणतो, सायली, तुला अभिषेक सर माहिती आहेत का? सायली काही बोलण्याआधी अभिषेक बोलतो. अभिषेक म्हणतो, हो, आम्ही काल पार्टीत भेटलो होतो, पण त्यावेळी मला माहीत नव्हतं की केक डिलिव्हर करणारी तीच आहे. ती मध्येच निघून गेली आणि आपली बोलणं अपूर्ण राहिलं, आणि रात्रभर मी विचार करत होतो की ती मुलगी कोण होती. सुदैवाने आज सकाळी बाबांनी पेमेंटचा विषय काढला आणि मला समजलं की तू कोण आहेस, नाहीतर मला कधीच कळलं नसतं. अमोलला अजूनही नीट समजत नव्हतं काय चाललं आहे, पण त्याने त्यांच्या नजरा आणि बोलण्याची पद्धत पाहिली होती. अमोल म्हणतो, हां, ठीक आहे, मी आज जाऊन प्राजक्ताला मदत करतो. सायली, तू सरांसोबत बोल. अमोल आत जातो. अमोल आत गेल्यानंतर अभिषेक आणि सायली पुन्हा बोलू लागतात. अभिषेक म्हणतो, तर तुझं नाव सायली आहे ना?
छान नाव आहे. सायली म्हणते धन्यवाद. सॉरी मिस्टर अभिषेक, तुम्ही म्हणालात की तुम्ही परत याल, पण मी अचानक निघून गेले. घरून फोन आला होता, त्यामुळे मला लगेच जावं लागलं. अभिषेक म्हणतो, काही हरकत नाही सायली, पण मला खूप आनंद झाला की आज पुन्हा तुझी भेट झाली. सायली अजूनही थोडी घाबरलेली होती. सायली म्हणते, तुम्हाला मला पुन्हा पाहून एवढा आनंद का झाला? अभिषेक म्हणतो, खरं सांगायचं तर मलाही माहीत नाही, पण तुला पुन्हा पाहून मला खूप आनंद झाला, एवढंच सांगू शकतो. अभिषेकचं उत्तर ऐकून सायलीचं मन आनंदाने भरून गेलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्मित उमटलं. तिला काय बोलावं ते कळेना. अभिषेकही तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. अभिषेक म्हणतो, काय झालं? काही बोलणार नाहीस? सायलीच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. ती खूप आनंदी होती, पण तितकीच घाबरलेलीही. ती फक्त हसत राहते. अभिषेकला तिची घाबरलेली अवस्था पुन्हा जाणवते. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, जर तुला काही बोलायचं नसेल तर मी निघतो. गुड बाय सायली. सायली म्हणते, गुड बाय मिस्टर अभिषेक. अभिषेक निघताना सायलीकडे पाहून डोळा मारतो. सायलीही असून प्रतिसाद देते. अभिषेक निघून गेल्यावर सायली एक खोल श्वास घेते आणि हाताने तोंड झाकते. तिचे डोळे आनंदाने मोठे झालेले असतात. आज ती खूप आनंदी होती. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की ती पुन्हा अभिषेकला भेटली आणि त्याने ज्या प्रकारे तिच्याशी बोलला त्यामुळे तिचा आनंद अजूनच वाढला. ती मागे वळते तर तिला दाराजवळ प्राजक्ता उभी दिसते. स्पष्ट होतं की प्राजक्ताने त्यांचं संपूर्ण संभाषण ऐकलं होतं. प्राजक्ता म्हणते, तोच होता का? सायली म्हणते, हो प्राजक्ता, हो, तोच होता. अजूनही मला विश्वास बसत नाही की मी त्याला पुन्हा भेटले आणि आज तो माझ्याशी ज्या पद्धतीने बोलला. अरे देवा, मी तुला सांगूच शकत नाही प्राजक्ता, मला आत्ता काय वाटतंय. शब्दात व्यक्तच होत नाही आहे. तू म्हणाली होतीस ना, स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर येऊन वास्तवात जगायला. काही क्षणांसाठी मी तुझ्याशी सहमत झाले होते, पण जर माझंच स्वप्न वास्तवात बदलून माझ्या हृदयाच्या दारावर टकटक करत असेल, तेही दोनदा, तर मी काय करू प्राजक्ता? सांग ना, मी काय करू? सायली आनंदाने थोडी भावूक होते. प्राजक्ताकडे काही बोलायला शब्दच नव्हते. सायलीचा आनंद पाहून तीही थोडी भावूक झाली. तिने फक्त हसत मान हलवली आणि सायलीला घट्ट मिठी मारली. रात्र झाली होती, पण अभिषेक आणि सायली दोघांनाही झोप लागत नव्हती. ते दोघंही एकमेकांच्या विचारात पूर्णपणे हरवून गेले होते आणि त्यांनी संपूर्ण रात्र एकमेकांचा विचार करण्यात घालवली. रात्र संपली आणि एक नवीन सुंदर दिवस उजाडला. सुंदर गावमधील सगळे लोक आपल्या आपल्या कामात व्यस्त झाले आणि सायलीही. नेहमीप्रमाणे ती पेस्ट्री शॉपच्या काउंटरवर उभी होती. थोड्याच वेळात दिवसाचा पहिला ग्राहक येतो. ग्राहकाला पाहून सायली थक्क होते, तसेच प्राजक्ता आणि अमोलही, कारण तो ग्राहक दुसरा कोणी नसून अभिषेक असतो. अभिषेक म्हणतो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्राजक्ता आणि अमोल हसत म्हणतात, गुड मॉर्निंग मिस्टर अभिषेक. पण सायली अजूनही शांत उभी असते, काहीच बोलत नाही. सायलीकडून उत्तर न मिळाल्यामुळे अभिषेक तिच्याकडे वळतो. अभिषेक म्हणतो, काय झालं सायली, मला गुड मॉर्निंग नाही म्हणणार? सायली म्हणते, नाही, म्हणजे सॉरी मिस्टर अभिषेक, मी थोडी विचारात होते. गुड मॉर्निंग. अमोल म्हणतो, मिस्टर अभिषेक, तुम्ही पुन्हा आलात? म्हणजे कालच तुम्ही पेमेंट केलं होतं, काही आणखी मदत हवी आहे का? अभिषेक म्हणतो, हो, खरं तर मी इथून जात होतो आणि मी नाश्ता केला नव्हता, म्हणून वाटलं इथे येऊन काहीतरी खावं. जसं तुमचं केक खूप छान होता, तसं काहीतरी टेस्टी स्नॅक्स इथे मिळतीलच. अमोल म्हणतो, हो, नक्कीच, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी बेस्ट स्नॅक्स घेऊन येतो. अमोल बोलणार इतक्यात प्राजक्ता मध्येच बोलते. प्राजक्ता म्हणते, अरे अमोल, तुला आठवत नाही का आपल्याला केक बनवायचा आहे? चला आत ये, काम सुरू करूया. प्राजक्ताला मुद्दाम अमोलला आत घेऊन जायचं असतं, जेणेकरून सायली आणि अभिषेक एकटे राहतील. अमोल म्हणतो, थांब जरा, कोणता केक? प्राजक्ता म्हणते, अरे कसं विसरलास, संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी चॉकलेट केकची ऑर्डर आहे, चल आत. अमोल म्हणतो, पण मला असा काही ऑर्डर आठवत नाही. उफ, हा अमोल किती भोळा आहे, मला मुद्दाम त्याला आत घेऊन जायचं आहे, हे याला कळत नाही का? प्राजक्ता म्हणते, अरे अमोल, हल्ली तू सगळं विसरायला लागलास, चल आत, मी तुला दाखवते ऑर्डर. अमोल म्हणतो, पण मिस्टर अभिषेकचं काय? प्राजक्ताला थोडा राग येतो, पण ती स्वतःला सावरते. अरे माझा प्रिय अमोल, ग्राहक सांभाळायला तू एकटाच नाहीस, आपली सायली पण आहे, ती नीट सांभाळेल मिस्टर अभिषेकला.
आता येशील घात? अमोल म्हणतो, ठीक आहे. चल प्राजक्ता आणि अमोल आत जातात. अमोल म्हणतो, अरे प्राजक्ता, तू बाहेर कोणत्या केकबद्दल बोलत होतीस? मला खरंच आठवत नाही. प्राजक्ता म्हणते, अरे वेड्या, ती हलकंसं चापट मारते. अरे का मारतेस? प्राजक्ता म्हणते, तू खरंच बावळट आहेस. मी मुद्दाम केकचं कारण दिलं जेणेकरून तू माझ्यासोबत आत येशील. अमोल म्हणतो, पण का? प्राजक्ता म्हणते, अरे देवा, कसा भोळा आहेस तू. मला सायली आणि अभिषेकला तिथे एकटं सोडायचं होतं. अमोल म्हणतो, पण का? प्राजक्ता म्हणते, अरे त्यांचे एकमेकांकडे पाहण्याचे अंदाज पाहिले नाहीस का? आणि तुला वाटतं का की अभिषेक आज इथे फक्त जाताना आलो म्हणून आला आहे? हे सगळं त्याचा बहाणे आहे सायलीला भेटण्यासाठी. अमोल म्हणतो, अरे हो, खरं आहे. कालही तो ज्या पद्धतीने सायलीकडे पाहत होता आणि ती त्याच्याकडे, मला थोडा संशय आला होता. पण मला तुझं कारण आधी कळलं नाही. कसं? प्राजक्ता म्हणते, कारण तू खूपच बावळट आहेस. आता चल, आज कदाचित ऑर्डर नसेल, पण आपल्या शॉपसाठी छोटे छोटे केक्स तयार करायचे आहेत, ते करूया. काउंटरवर अभिषेक कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसतो. सायली त्याच्याकडे सतत पाहत असते. तिच्या डोळ्यात प्रेम, चेहऱ्यावर हलकंसं हसू आणि थोडीशी लाजही होती. अभिषेक ते लक्षात घेतो. अभिषेक म्हणतो, काय सायली, मला काही खायला देणार नाहीस का? सायली भानावर येते. अभिषेक रोज पेस्ट्री शॉपमध्ये यायला लागला. ते आता त्याचं एक रुटीनच बनलं होतं. तो जेव्हा जेव्हा शॉपमध्ये यायचा तेव्हा प्राजक्ता आणि अमोल मुद्दाम आतल्या रूममध्ये जायचे, जेणेकरून सायली आणि अभिषेकला थोडा वेळ एकमेकांसोबत मिळावा. असं अनेक दिवस चालू होतं, पण तरीही त्यांच्या नात्यात काहीच पुढे जात नव्हतं. एक दिवस नेहमीप्रमाणे बिल भरून अभिषेक बाहेर गेला आणि लगेच प्राजक्ता काउंटरवर आली. प्राजक्ता म्हणते, ए सायली, कित्येक दिवस झाले आता. रोज तो येतो, रोल्स खातो, तुझ्याकडे बघत बसतो आणि निघून जातो. आणि तू पण तेच करतेस, फक्त त्याच्याकडे बघत बसतेस. सायली म्हणते, मग मी काय करू प्राजक्ता? प्राजक्ता म्हणते, अगं वेडी आहेस का तू? पुढे काही करायचं नाही आहे का तुला? आपल्या सगळ्यांना माहीत आहे की तो इथे का येतो. आता वेळ आली आहे की तू त्याच्याशी थेट बोलायला हवं. सायली म्हणते, पण प्राजक्ता, मला खूप नर्वस वाटतंय. प्राजक्ता म्हणते, अगं का नर्वस होतेस? त्याने तोंडाने कदाचित काही सांगितलं नसेल, पण त्याच्या वागण्यातून सगळं स्पष्ट दिसतंय. तोही तुला आवडतो. तुलाच पुढे येऊन बोलावं लागेल, नाहीतर तुमचं काहीच पुढे जाणार नाही. सायली म्हणते, मग आता मी नेमकं काय करू? प्राजक्ता म्हणते, जसं सांगितलं तसं. थोडी हिंमत कर आणि त्याच्याशी सरळ बोल. जा आता. सायली म्हणते, पण 1 मिनिट झाला, तो तर गेला असेल आता. अचानक केक शॉपचं दार उघडलं आणि आत आला तो अभिषेकच. अभिषेक म्हणतो, हाय. सायली म्हणते, मिस्टर अभिषेक, काय झालं? तुम्ही परत आलात? अभिषेक म्हणतो, हो सायली, खरं तर मी माझ्या कारच्या चाव्या टेबलवर विसरलो होतो, म्हणून परत आलो. अभिषेक चाव्या घेतो आणि हलकंसं स्मित देत बाहेर निघतो. प्राजक्ता म्हणते, बघ सायली, तुला वाटलं तो गेला, पण तो इथेच होता. तो परत आला कारण त्याच्या चाव्या राहिल्या. हा देवाचा सिग्नल आहे सायली. जा आणि आत्ताच त्याच्याशी बोल. सायली म्हणते, ठीक आहे, मी जाते. सायली लगेच बाहेर येते. अभिषेक कारचं दार उघडणार इतक्यात तिच्याकडे पाहतो आणि थांबतो. अभिषेक म्हणतो, सायली, तू? मी अजून काही विसरलो का? सायली म्हणते, नाही मिस्टर अभिषेक, तुम्ही काही विसरला नाहीत. अभिषेक म्हणतो, मग तू इथे बाहेर काय करतेस? सायली म्हणते, खरं तर मला तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजे मला तुम्हाला काही विचारायचं होतं. अभिषेक म्हणतो, हो नक्की सायली, विचार ना. सायली खूपच नर्वस झाली होती. काय बोलावं, कसं विचारावं तिला काहीच कळत नव्हतं. चेहऱ्यावर स्मित होतं, पण मनात भीती आणि लाज दोन्ही होत्या. अभिषेकला तिची नर्वसनेस दिसत होती. तो हलका असतो. अभिषेक म्हणतो, तू मला काही विचारण्याआधी मी तुला एक प्रश्न विचारू का? सायली म्हणते, हो मिस्टर अभिषेक. अभिषेक म्हणतो, सायली, तू माझ्यासमोर नेहमी इतकी नर्वस का होतेस? आता तर मला माझ्याच लुक्सवर शंका यायला लागली आहे. म्हणजे मी इतका रागीट दिसतो का? म्हणून तू घाबरतेस का? सायली म्हणते, अरे नाही मिस्टर अभिषेक,
तुम्ही तर मी आयुष्यात भेटलेला सगळ्यात प्रेमळ आणि आकर्षक माणूस आहात. सायलीचं उत्तर ऐकून अभिषेक स्मित करत भुवया उंचावतो आणि तिच्याकडे बघतो. त्याची प्रतिक्रिया पाहून सायली लगेच स्वतःचे शब्द बदलते. सायली म्हणते, मी म्हणजे मिस्टर अभिषेक, तुम्ही खूप चांगले आहात. हो हो, खूपच चांगले. तेच मला म्हणायचं होतं. हो, अगदी तेच. सायली कशी गोंधळली हे पाहून अभिषेक पुन्हा हसू लागतो. पण तो काहीच बोलत नाही. अभिषेक म्हणतो, ओके, ठीक आहे मग. जर खरंच असं असेल तर जे काही तुला विचारायचं आहे ते अजिबात नर्वस न होता विचार. सायली म्हणते, ठीक आहे मिस्टर अभिषेक, मी विचारते. मला आशा आहे की मी जे काही विचारेन त्याचं तुम्ही प्रामाणिक उत्तर द्याल. अभिषेक म्हणतो, मी नेहमीच तुझ्याशी प्रामाणिक राहीन सायली. विचार. सायली म्हणते, मिस्टर अभिषेक, तुम्ही तुम्ही नेमकं रोज आमच्या केक शॉपमध्ये का येता? अभिषेक म्हणतो, बघ, मी आधीही सांगितलं होतं, मला तुमच्या पेस्ट्री शॉपमधलं सगळंच आवडतं, म्हणून मी रोज येतो. सायली म्हणते, मिस्टर अभिषेक, तुम्ही मला प्रामाणिक राहणार असं सांगितलं होतं, त्यामुळे मला खरं उत्तर हवं आहे. अभिषेक हसतो, काही सेकंद शांत राहतो आणि मग उत्तर देतो. सायली, मी इथे तुझ्यासाठी येतो. इथे जे काही मी खातो ना ते सगळं फक्त बहाणे आहेत. म्हणजे चव खूप छान असते, पण तरीही ते फक्त बहाणेच आहेत. खरं म्हणजे मी फक्त तुझ्यासाठीच इथे येतो, फक्त तुझ्यासाठी. सायलीला अजिबात अपेक्षा नव्हती की अभिषेक इतकं सरळ आणि प्रामाणिक उत्तर देईल. ते ऐकताच तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिच्या अंगावर शहारे आले. ती एकाच वेळी खूप आनंदी आणि उत्साहित झाली होती, पण तरीही ती स्वतःला कसं तरी सावरत होती. सायली म्हणते, मिस्टर अभिषेक, तुम्ही माझ्यासाठी येता का? का बरं? अभिषेक म्हणतो, सायली, तू खूप निरागस आणि साधी मुलगी आहेस. तुझं मन आणि विचार अगदी लहान मुलांसारखे आहेत. पण याचा अर्थ असा नाही की तुला इतकंही समजत नाही की मी तुझ्यासाठी का येतो. सायली आता खूपच लाजायला लागली. ती खाली बघू लागली. तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली. ती स्वतःवर कंट्रोल करू शकत नव्हती. सायली म्हणते, नाही, मला काही कळत नाही. तुम्हीच सांगा कारण. सायलीचं उत्तर ऐकताच अभिषेक तिच्या थोडा जवळ येतो आणि तिचे हात धरतो. सायलीला हे अजिबात अपेक्षित नव्हतं. तो जवळ येऊन तिचे हात धरताच ती खोल श्वास घेते. अभिषेक म्हणतो, जर तुला कारण माझ्याकडून ऐकायचं असेल तर वर बघ आणि माझ्याकडे बघत बोल. सायली अजूनही खालीच बघत होती. ती काहीच बोलत नव्हती. तिचा श्वास जोरात चालू होता. अभिषेक म्हणतो, सायली, जोपर्यंत तू माझ्याकडे बघणार नाहीस तोपर्यंत मी तुला कारण सांगणार नाही की मी तुला भेटायला का येतो. सायलीकडे आता दुसरा पर्याय उरला नव्हता. तिने हळूहळू आपला चेहरा वर केला आणि अभिषेकच्या डोळ्यांत पाहिलं. दोघांचाही नजरेचा संपर्क झाला. अभिषेक तिच्याकडे प्रेमाने हसतो. सायली अजूनही नर्वस होती. तिचा श्वास वाढलेला होता. अभिषेक म्हणतो, उफ, माझा चेहरा तुझ्या डोळ्यात किती स्पष्ट दिसतोय सायली. सायलीला काय उत्तर द्यावं तेच कळत नव्हतं. ती त्याचं बोलणं दुर्लक्ष करते. सायली म्हणते, मिस्टर अभिषेक, आता मी तुमच्याकडे बघते आहे, तर मला सांगा, तुम्ही माझ्यासाठी इथे काय येता? अभिषेक म्हणतो, ठीक आहे, सांगतो. सायली, मी इथे तुझ्यासाठी येतो कारण मला तुला एक व्यक्ती म्हणून ओळखायचं आहे. मला तू आवडतेस सायली. मला तू खरंच खूप आवडतेस. त्या पार्टीमध्ये पहिल्यांदा तुला पाहिल्यापासून. सायली म्हणते, मिस्टर अभिषेक, तुम्ही काय बोलत आहात? मी? सायली पुढे काही बोलण्याआधीच अभिषेक तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला थांबवतो. अभिषेक म्हणतो, श्श, आता अजून प्रश्न नाहीत सायली. मला फक्त तुझं उत्तर हवं आहे. तुलाही मी आवडतो का? सायली म्हणते, मिस्टर अभिषेक, अभिषेक म्हणतो, सरळ उत्तर दे, हो किंवा नाही. अभिषेकने स्पष्ट उत्तर मागितल्यावर अचानक सायलीच्या डोळ्यांसमोर देशमुख कुटुंबाच्या बड्डे पार्टीची रात्र उभी राहते. तिला सगळं आठवू लागतं. जतीन काकांच्या ड्रेस कोट पाहून ती कशी आश्चर्यचकित झाली होती. आणि नंतर देशमुख कुटुंबाची मोठी प्रॉपर्टी आणि त्यांचा आलिशान बंगला पाहून ती कशी थक्क झाली होती. हे सगळं आठवताच सायलीला जाणवतं की स्टेटसच्या बाबतीत ती अभिषेकच्या किती कमी आहे आणि तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर अचानक दुःखाचे भाव उमटतात.
सायली म्हणते, मिस्टर अभिषेक, हे इतकं सोपं नाही आहे. तुम्ही आणि मी, आपण खूप वेगवेगळे आहोत. आपली लाईफस्टाईल पूर्णपणे वेगळी आहे आणि त्यातही तुम्ही मला फक्त काही दिवसांपासून ओळखता. तुम्हाला वाटत नाही का की हे सगळं बोलायला अजून खूप लवकर आहे? अभिषेक म्हणतो, पहिली गोष्ट सायली, मला काही फरक पडत नाही आपण किती वेगळे आहोत. ते स्टेटस वगैरे सगळं माझ्या बाबांसाठी आहे, माझ्यासाठी नाही. आणि दुसरी गोष्ट, जर तुला वाटत असेल की मी खूप घाई करतोय, तर मला खरंच माहीत नाही सायली मी फास्ट आहे की नाही. मला फक्त इतकंच माहीत आहे की मी आजपर्यंत कुणासाठी तसं काहीच फील केलं नव्हतं, जसं मी तुझ्यासाठी केलंय. पण तरीही तुला वाटत असेल की आपण खूप लवकर पुढे जातोय, तर आत्तासाठी आपण चांगले मित्र होऊया. काय म्हणतेस? हे म्हणत अभिषेक 2 पावलं मागे जातो आणि मग हात पुढे करून हँडशेकसाठी ऑफर करतो. अभिषेक म्हणतो, माझे मैत्रीण होशील का सायली? सायली अजूनही निर्णय घेऊ शकत नव्हती. अभिषेकने पुढे केलेल्या हाताकडे ती बघत राहिली. 1 मिनिट विचार केल्यानंतर तिनेही आपला हात पुढे केला आणि हँडशेक केला. दोघांच्या चेहऱ्यावर स्मित आणि आनंद होता. केक शॉपमध्ये परत आल्यावर सायलीने प्राजक्ताला बाहेर काय बोलणं झालं ते सगळं सांगितलं. दिवस गेले, संध्याकाळ झाली. सायली आणि प्राजक्ता आपली ड्युटी संपवून शॉपमधून बाहेर येत होत्या आणि बाहेर येताच त्यांनी काय पाहिलं? अभिषेक आपल्या कारसोबत उभा होता आणि सायलीची वाट बघत होता. दोघेही त्याला पाहून आश्चर्यचकित झाल्या. अभिषेक म्हणतो, गुड इव्हिनिंग लेडीज. सायली आणि प्राजक्ता दोघेही आश्चर्याने म्हणतात, गुड इव्हिनिंग. सायली म्हणते, मिस्टर अभिषेक, तुम्ही इथे काय करत आहात? अभिषेक म्हणतो, आता आपल्यामध्ये सगळं क्लिअर झालं आहे, म्हणून मी पुन्हा काही बहाणे देणार नाही. मी इथे माझ्या मैत्रिणीसाठी आलो आहे, तिला तिच्या घरी सोडायला. सायली म्हणते, म्हणजे तुम्ही मला घरी सोडायला आलात? अभिषेक म्हणतो, इथे मला तुझ्याशिवाय दुसरी मैत्रीण दिसत नाही आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली मी तुझ्याबद्दलच बोलतो आहे. दरम्यान प्राजक्ता शांतपणे त्यांचं बोलणं पाहत हसत होती. सायली म्हणते, पण तुम्हाला असं करण्याची काय गरज आहे मिस्टर अभिषेक? मी स्वतःच जाईन आणि प्राजक्ता पण माझ्यासोबत आहे. आम्ही चालत जाऊ. अभिषेक म्हणतो, काळजी करू नकोस, माझी कार मोठी आहे, आपण तिघे आरामात जाऊ शकतो. तुझ्यासोबत प्राजक्तालाही सोडतो. बरोबर ना प्राजक्ता? प्राजक्ता म्हणते, हो हो मिस्टर अभिषेक. भुया उंचावत हसत होकार देते. अभिषेक म्हणतो, फॅन्टॅस्टिक, मग ठरलं, मी तुम्हा दोघींना घरी सोडतो. सायली म्हणते, ठीक आहे मिस्टर अभिषेक, जसं तुम्ही म्हणता. अभिषेक म्हणतो, ओके, 1 मिनिट, मी आत जाऊन काही स्वीट रोल्स घेतो. कारचे दरवाजे अनलॉक आहेत, तुम्ही दोघे आत बसू शकता. आणि हो, आत बाकी स्टाफ आहे ना? प्राजक्ता म्हणते, हो हो मिस्टर अभिषेक, अमोल आत आहे. अभिषेक म्हणतो, कूल. अभिषेक आत जाताच प्राजक्ता उत्साहाने सायलीकडे वळते. वाव सायली, मी तर खूप इम्प्रेस झाले याच्यावर. पहिली गोष्ट म्हणजे तो खूप हॉट आणि हँडसम आहे आणि दुसरी म्हणजे तो किती सरळ बोलतो. खूपच छान. अरे यार, काश त्याला तुझ्याऐवजी माझ्यावर क्रश असता. सायली म्हणते, अरे प्राजक्ता, गप्प बस आता, चल कारमध्ये बसूया. सायली कारच्या मागच्या सीटच्या दरवाजाकडे जाते, पण प्राजक्ता तिला लगेच थांबवते. प्राजक्ता म्हणते, अगं वेडी काय करतेस? तुला त्याच्या बाजूला पुढे बसायला हवं, मी मागे बसेन. सायली म्हणते, नाही प्राजक्ता, तू वेडी झाली आहेस का? मी त्याच्यासोबत पुढे नाही बसू शकत, आपण दोघी मागे बसू. प्राजक्ता म्हणते, अरे देवा, किती बावळट आहेस तू. खरंच वाटतंय त्याला तुझ्याऐवजी माझ्यावर क्रश असायला हवा होता. तो किती सरळ आहे आणि तू छोट्या छोट्या गोष्टीत घाबरतेस. तू पुढेच बसणार, बस. सायली म्हणते, पण. प्राजक्ता म्हणते, श्श, गप्प बस. शेवटी सायली तयार होते पुढे बसायला आणि प्राजक्ता मागे बसते. तेवढ्यात अभिषेकही कारमध्ये येतो. सायलीला पुढच्या सीटवर पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. सायलीही थोडी नर्वस स्मित करते. अभिषेक म्हणतो, बाय द वे सायली, थँक्यू सो मच. सायली म्हणते, कशासाठी मिस्टर अभिषेक? अभिषेक म्हणतो, इथे माझ्यासोबत पुढे बसण्याचा निर्णय घेतल्याबद्दल. सायली म्हणते, यू आर वेलकम. अभिषेक कार चालवायला लागतो. रस्त्यात अभिषेक आणि सायली एकमेकांकडे बघत फक्त स्मित देत राहतात. तर मागच्या सीटवर बसलेली प्राजक्ता हे सगळे एन्जॉय करत हसत होती. थोड्या वेळाने ते सायलीच्या घराजवळ पोहोचणार इतक्यात सायली अचानक अभिषेकला कार थांबवायला सांगते.
सायली म्हणते, थांबा थांबा मिस्टर अभिषेक, इथेच गाडी थांबवा. मला तुम्ही अगदी घरासमोर सोडू नका. अभिषेक म्हणतो, पण का? काय प्रॉब्लेम आहे? सायली म्हणते, खरं तर माझी आजी नेहमी दारात उभी असते आणि तिने तुम्हाला पाहिलं तर ती खूप प्रश्न विचारेल. अभिषेक म्हणतो, मग तू तिला माझ्याबद्दल सरळ सांग ना, एवढी का घाबरतेस? सायली म्हणते, अरे देवा, मिस्टर अभिषेक, समजून घ्या ना. मला माझ्या आजीला तुमच्याबद्दल सांगायचं नाही आहे. मला माझ्या मित्रांची ओळख करून द्यायला आवडत नाही. अभिषेक म्हणतो, ठीक आहे. तो रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहत प्राजक्ताकडे बघतो. प्राजक्ता, मी तुला एक प्रश्न विचारू का? प्राजक्ता म्हणते, हो नक्की मिस्टर अभिषेक, काहीही विचारा. जसं तू ऐकलंस. सायली म्हणते की तिला तिच्या मित्रांची ओळख तिच्या आजीला करून द्यायला आवडत नाही आणि तू तिची मैत्रीण आहेस, तर ती तुलाही लपवते का? प्राजक्ता म्हणते, अरे नाही नाही मिस्टर अभिषेक, उलट मी तर तिच्या घरी जवळजवळ रोजच जाते. प्राजक्ताचं उत्तर ऐकताच सायली रिअर व्ह्यू मिररमधून तिला रागाने बघते आणि प्राजक्ता खट्याळ हसून तिच्या रागाला उत्तर देते. अभिषेक म्हणतो, थँक्यू मिस प्राजक्ता. सायलीकडे वळून, सायली, तू म्हणालीस की तुला मित्रांची ओळख करून द्यायला आवडत नाही, पण प्राजक्ता तर रोज तुझ्या घरी येते. मग माझ्याबाबत असा वेगळा वागणूक का? सायली म्हणते, मिस्टर अभिषेक, प्राजक्ता माझी शेजारीण आहे, त्यामुळे ते नॉर्मल आहे. आणि त्यातही तुम्ही मुलगा आहात. जर आजीने तुम्हाला पाहिलं तर ती मनात खूप काही विचार करेल. समजलं ना? अभिषेक म्हणतो, नाही, मला काहीच समजलं नाही सायली. जरा स्पष्ट सांगशील का? तो मुद्दाम विचारतो. सायली म्हणते, अरे देवा, मिस्टर अभिषेक, म्हणजे जर तुम्ही माझ्यासोबत घरी आलात तर आजी ती ती अभिषेक म्हणतो, हो हो पुढे बोल, मी ऐकतोय. ती काय करेल? सायली म्हणते, ती असा विचार करेल की की आपण फक्त मित्रांपेक्षा जास्त आहोत. अभिषेक म्हणतो, उफ, काश तसं खरंच असतं. अभिषेकचं उत्तर ऐकताच सायलीचे डोळे मोठे होतात. सायली म्हणते, काय? तुम्ही काय म्हणालात? अभिषेक म्हणतो, मग माझा अर्थ, काळजी करू नकोस सायली. तुझ्या आजीने काही असा विचार केला तरी आपण तिला समजावू की सध्या आपण फक्त मित्र आहोत. तिघांपैकी सगळ्यात जास्त मजा प्राजक्ताच घेत होती. मागे बसून ती शांतपणे सगळे एन्जॉय करत होती. सायली म्हणते, ठीक आहे मिस्टर अभिषेक, चला. ते घराजवळ पोहोचतात आणि खरंच सायलीची आजी दारात उभी असते. एक महागडी कार घरासमोर थांबताना पाहून ते आश्चर्यचकित होते आणि सायली, प्राजक्ता आणि अभिषेक तिघेही कारमधून उतरतात हे पाहून तिचं आश्चर्य अजून वाढतं. प्राजक्ता म्हणते, ओके मिस्टर अभिषेक, लिफ्टसाठी थँक्यू. सायलीच्या घराच्या बाजूलाच माझं घर आहे, मी निघते, बाय. अभिषेक म्हणतो, बाय प्राजक्ता. सायली अजूनही प्राजक्ताकडे रागाने बघत असते आणि प्राजक्ता खट्याळ हसत तिथून निघून जाते. दरम्यान अभिषेकचं लक्ष दारात उभ्या असलेल्या आजीकडे जातं. अभिषेक म्हणतो, तर ती तुझी आजी आहे का? सायली म्हणते, हो मिस्टर अभिषेक, या, मी तुमची ओळख करून देते. दोघेही घराकडे चालत जातात आणि आजी त्यांच्याकडे संशयाने बघत असते. या सायलीने बॉयफ्रेंड पण बनवला आणि मला कळूही दिलं नाही. आता तिची क्लास घेतेच. सायली म्हणते, हाय आजी. आजी म्हणते, अरे ठेव तुझा हाय, आधी सांग हा उंच देखणा मुलगा कोण आहे? सायली काही बोलणार इतक्यात अभिषेक मध्येच बोलतो, अरे आजी तिचं सोडा ना, ती नर्वस झाली की अडखळत बोलते, त्यामुळे मी कोण आहे हे सांगायला हिला अर्धा तास लागेल, म्हणून मीच स्वतःची ओळख करून देतो. मी अभिषेक देशमुख आणि मी. आजी म्हणते, बस बस, मला सगळं समजलंय, तू कोण आहेस. आजी खट्याळ हसत म्हणते, तू सायलीचा बॉयफ्रेंड आहेस ना? सायली आणि अभिषेक दोघांनाही असं उत्तर अपेक्षित नव्हतं. सायली आश्चर्यचकित झाली होती, पण दुसरीकडे अभिषेक मात्र खूप खुश झाला. अभिषेक म्हणतो, अगदी बरोबर आजी, तुम्ही अगदी अचूक ओळखलं, मी सायलीचा बॉयफ्रेंड आहे. अभिषेकचं उत्तर ऐकून सायली अजूनच शॉक होते. सायली म्हणते, काय? नाही 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 आजी, ते माझे बॉयफ्रेंड नाहीत, ते फक्त माझे मित्र आहेत. सायली नर्वस होऊन अभिषेककडे बघते. मिस्टर अभिषेक, तुम्ही काय बोलताय? अभिषेक म्हणतो, ओके ओके, ठीक आहे. आजी, दुर्दैवाने तुम्ही जे ओळखलं ते चुकीचं आहे. मी फक्त तुमच्या गोड नातीचा मित्र आहे, बस.
अभिषेकचं उत्तर ऐकून आजी थोडी नाराज आणि निराश होते. आजी म्हणते, ओह ठीक आहे, पण मला वाटलं तू सोनूचा बॉयफ्रेंड आहेस. अभिषेक म्हणतो, सोनू म्हणजे ही सोनू कोण? सायली म्हणते, अरे आजी, मी किती वेळा सांगितलंय की इतरांसमोर मला सोनू म्हणू नका, मला खूप लाज वाटते. अभिषेक म्हणतो, ओह म्हणजे सोनू हे तुझं निकनेम आहे. सायली म्हणते, हं हो मिस्टर अभिषेक. अभिषेक म्हणतो, पण लाजायचं काय त्यात, खूप क्यूट नाव आहे, अगदी तुझ्यासारखंच. आजी म्हणते, हो ना, मी पण तिला नेहमी हेच सांगते. अरे बाळा, मला तू खूप आवडलास, तू नेहमी येत जा इथे. अभिषेक म्हणतो, अरे काळजी करू नका आजी, आता तुम्ही मला खूप वेळा पाहणार आहात. आजी म्हणते, चला मग आत या, मी सायलीसाठी काही खायला केलंय, तूही आत या आणि खा. अभिषेक म्हणतो, अरे नाही आजी, आता खूप उशीर झाला आहे, मला निघावं लागेल. तुम्ही ते सायलीला द्या, नाहीतर नंतर ती म्हणेल की मी तिचं सगळं खाल्लं. सायली गोड निरागस मुलीसारखी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती. आजी म्हणते, अरे तिची काळजी करू नकोस, ती तर नेहमीच खात असते, तू पहिल्यांदाच आलायस, आत ये आणि काही खा. अभिषेक म्हणतो, खूप छान आहे तुमचं आमंत्रण आजी, पण मला खरंच आता जावं लागेल, पण वचन देतो पुढच्या वेळी आलो की नक्की खाईन. आजी म्हणते, प्रॉमिस? अभिषेक म्हणतो, पक्कं वचन आजी. आजी म्हणते, ठीक आहे बाळा. अभिषेक म्हणतो, ओके आजी, ओके सायली, मी निघतो, गुड नाईट. सायली म्हणते, गुड नाईट मिस्टर अभिषेक. असं म्हणत सायली आत जाते. आजी शांतपणे पाहते की सायली खरंच तिच्या खोलीत गेली का. खात्री झाल्यावरती हळूच अभिषेककडे वळते. अभिषेक म्हणतो, ओके आजी, तुमची नातही आत गेली, आता मीही निघतो. आजी म्हणते, थांब थांब, ती हळू आवाजात म्हणते. अभिषेक म्हणतो, काय आजी? आजी म्हणते, बाळा खरं खरं सांग, तुम्ही फक्त मित्र आहात का की काहीतरी जास्त आहे? तिचा आवाज अजूनही हळूच होता. अभिषेक म्हणतो, आता तुम्हाला काय लपवू आजी, माझ्याकडून तर हे मैत्रीपेक्षा खूप जास्त आहे, पण तुमची कडक नात मला फक्त मित्र म्हणूनच ठेवू इच्छिते. तोही हळू आवाजात उत्तर देतो. अभिषेकचं उत्तर ऐकून आजी घट्याळ हसते. आजी म्हणते, मला आधीच कळलं होतं, शेवटी मी जुनी आहे, जग खूप पाहिलंय मी, काहीच माझ्यापासून लपून राहत नाही. आणि सायलीबद्दल सांगायचं तर ती अजूनही लहान मुलीसारखी आहे, तिला गोष्टी समजायला वेळ लागतो, पण काळजी करू नकोस, एक दिवस ती तुझ्या भावना नक्की समजून घेईल. आजीचं बोलणं ऐकून अभिषेक थोडा भावूक होतो. अभिषेक म्हणतो, मला पण तसंच वाटतं, आणि खूप खूप धन्यवाद आजी. तो तिला मिठी मारतो. काही नाही बाळा, आता जा, ती बाहेर आली आणि तुला इथेच उभं पाहिलं तर तिला संशय येईल, तू आता निघ. अभिषेक म्हणतो, हो हो ठीक आहे आजी, बाय. अभिषेक निघून गेल्यावर आजी दरवाजा बंद करते आणि मागे वळते. तेवढ्यात सायली घरचे कपडे घालून बाहेर येते. सायली म्हणते, आजी अजूनही दारातच उभी आहेस? आजी म्हणते, ते सोड, आधी मला सांग हा मुलगा नक्की कोण आहे आणि तू त्याला कुठे भेटलीस? सायली म्हणते, आजी फक्त योगायोगाने भेट झाली. आजी म्हणते, मला तो मुलगा खूप आवडला, खूपच हसरा आणि सरळ स्वभावाचा आहे. माहीत नाही, पण तुम्हा दोघांना एकत्र पाहिलं तेव्हा असं वाटलं की तुमच्यात फक्त मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे. सांग ना सायली, असं काही आहे का? तुला तुला तो आवडतो का? बघ, तू मला खोटं सांगू शकत नाहीस आणि तू खोटं बोलण्यात चांगलीही नाहीस, मी लगेच ओळखते. सायली म्हणते, आजी प्लीज, या छोट्या छोट्या गोष्टीत का लक्ष घालतेस? आजी म्हणते, मला उत्तर हवंय, तुला तो आवडतो का? सायली म्हणते, आजी तुला माहिती आहे का तो कोण आहे? तो देशमुख कुटुंबाचा मुलगा आहे. त्यांचं नाव ऐकलंय ना तू? शहरातील सगळ्यात श्रीमंत लोकांपैकी एक. त्यांचं घर म्हणजे एखाद्या राजवाड्यासारखं आहे. त्यांच्या नोकरांनाही सूट घालतात. आणि मी त्याच्या स्टेटसच्या आसपासही नाही. आजी म्हणते, बाळा मी तुला तुझ्या भावना विचारल्या, त्याच्या स्टेटसबद्दल नाही. सायली म्हणते, उफ आजी, मला असे प्रश्न विचारू नकोस ज्यांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. मी थोडी थकली आहे, मी थोडा वेळ झोपते. सायली थोडी भावूक होते. सायली पुन्हा तिच्या रूममध्ये जाते आणि आजी तिथेच उभी राहते, थोडी भावूक, विचारात हरवलेली, चेहऱ्यावर हलकंसं स्मित. रात्र झाली होती पण सायली अजूनही जागी होती. ती बेडवर पडून खोल विचारात हरवली होती. सायलीच्या मनात,
माझ्या स्वप्नातला मुलगा, माझा अल्बाट्रॉस, ज्याचं अस्तित्व मी नेहमी खरं व्हावं असं वाटायचं. आणि आता तो माझ्या आयुष्यात आलाय. तरी मी मागे का हटते? तो माझ्या समोर असतो तेव्हा मला त्याच्याकडे धावून जाऊन त्याला घट्ट मिठी मारावीशी वाटते. जणू उद्या काहीच नाही, पण तरीही मी स्वतःलाच थांबवते. का सायली? का? तू नेहमी परीकथांवर विश्वास ठेवला आणि आता जेव्हा देव तुझी परीकथा लिहायला लागलाय तेव्हा तूच मागे का सरकतेस? कित्येक वेळ विचार केल्यानंतर ती शेवटी डोळे मिटते आणि झोपून जाते. पुढच्या सकाळी संजना अभिषेकच्या बंगल्यावर येते. देशमुख कुटुंबाच्या बंगल्याच्या हॉलमध्ये मिसेस देशमुख सोफ्यावर बसून मॅगझिन वाचत होत्या. संजना म्हणते, हाय आंटी. संजना दिसताच मिसेस देशमुख मॅगझिन टेबलवर ठेवतात, उठतात आणि तिला मिठी मारतात. मिसेस देशमुख म्हणतात, अरे बाळा, कशी आहेस? कित्येक महिने झाले तू आम्हाला दिसलीच नाहीस, ना मला ना तुझ्या काकांना. संजना म्हणते, सॉरी आंटी, खरं तर मी बाहेरगावी गेले होते. तुमच्या बड्डे पार्टीच्या दुसऱ्याच दिवशी मी बाबांसोबत परत आले. सॉरी, मी तुमच्या पार्टीला येऊ शकले नाही. मिसेस देशमुख म्हणतात, काही हरकत नाही बाळा, पण हे बरोबर नाही हं. तू शहरात परत आलीस कित्येक दिवस झाले आणि आज वेळ मिळाला मला भेटायला. संजना म्हणते, अरे नाही आंटी, तसं काही नाही. शहरात येताच मी आधी अभिषेकला भेटायला गेले होते आणि मग तुम्हाला भेटायचा प्लॅन होता, पण नंतर काही कामात अडकले आणि येता आलं नाही. आणि हो, अभिषेक कुठे आहे? दिसत नाही आहे. मिसेस देशमुख म्हणतात, अरे तो बहुतेक फार्म हाऊसवर असेल. संजना म्हणते, विचित्र आहे, मी तिथे जाऊन आले पण ते लॉक होतं. मिसेस देशमुख म्हणतात, मग मला खात्री आहे की तो तुझ्या बाबांच्या पेस्ट्री शॉपमध्ये असेल. संजना म्हणते, माझ्या बाबांच्या पेस्ट्री शॉपमध्ये? मिसेस देशमुख म्हणतात, हो. तो म्हणत होता की सध्या तो तुझ्या बाबांच्या पेस्ट्री शॉपमध्ये खूप जातोय. त्याला तिथले केक्स खूप आवडतात म्हणे. संजना म्हणते, खरंच? त्याने मला कधी सांगितलंच नाही. ठीक आहे, मग मी पण आपल्या शॉपमध्ये जाते आणि त्याला भेटते. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.